आपण आता ही बॅग किती साईजची शिवून झाली आहे ते पाहूया। या बॉटमची रुंदी 4.5 इंच आणि बॉटमची लांबी 13 इंच झालेली आहे। त्याचबरोबर या बॅगची उंची आपण 12.5 इंच शिवून तयार झालेली आहे आणि रुंदी साईडचा पार्ट धरून 17 इंच तयार आहे। बॅग शिवण्यासाठी हे गोणीचं कापड कट करून घेतलेलं आहे। त्याची रुंदी 18 इंच आणि लांबी 30 इंच घेतलेली आहे। याच आकारात आपण हे कापड पण कट करून घेतलेले आहे। याची लांबी थोडीशी 1 इंच आपण जास्त घेतलेली आहे, कारण आपण हे कापड असं फोल्ड करून मध्ये कट करून पुन्हा जोडून घेणार आहोत। कारण या कापडावरचे चित्र आहेत ते आपण असं फोल्ड केल्यानंतर एका बाजूने सरळ येतील आणि एका बाजूने उलट येतील, त्यामुळे आपण कट करून हे कापड पुन्हा जोडून घेऊया। आता आपण हे कापड असं होतं ते कट करून घेतलेलं आहे, ते आपण आता असं उलट जोडून घेऊया। आता हे उलट कापड आपण याच्यावरती ठेवून या भागाला शिलाई करून एक दाबटीप टाकून घेऊया। आता हे कापड जोडून त्यावर एक दाबटीप टाकून घेतलेले आहे। आता आपण हा गोणीचा पीस असा खाली ठेवून आपण यावर हे कापड असे जोडून घेऊया। याला पूर्ण चारही बाजूने शिलाई करून घेऊया। आपण आता या गोणीच्या कापडाला चारही बाजूने आता शिलाई करून घेतलेली आहे आणि हे कापड जोडून घेतलेलं आहे। आता आपण बॉटम आणि वरचा भाग तयार करून घेऊ। त्यासाठी आपण हे कापड एकदा असे फोल्ड करायचे, त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचे, म्हणजे 1 2 3 आणि 4 हे 4 पीस आपण असे एकावरती एक ठेवून वरच्या बाजूने 2.5 इंचावरती एक खूण करून घेऊया। त्यानंतर आतमध्ये पण 2.5 इंचावर एक खूण करून घेऊ। आणि आता हा बॉटम आपण कट करू। त्याचप्रमाणे आपण वरती पण ज्याप्रमाणे हा बॉटम तयार केलेला आहे त्याचप्रमाणे वरचा भाग पण असंच तयार करून घेऊया। आतमध्ये 2.5 इंचावर एक खूण करायची। आता आपण हा भाग आणि हा भाग कट करून घेऊया। आता आपण कट केलेल्या भागावरती शिलाई करून घेऊया। या सर्व आपण आता हे बॉटम सर्व शिवून घेतलेले आहेत, हे वरचा भाग। आणि आता आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी हे गोणीचं आपण पीस कट करून घेतलेले आहे। त्याची रुंदी 1 इंच आणि लांबी 25 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर या कापडाची रुंदी 4 इंच आणि लांबी 25 इंच घेतलेली आहे। तर आता आपण हे दोन्ही बंद आपण कट करून घेतलेले आहे। ते तयार करण्यासाठी आता आपण हे कापड खाली ठेवून ही पट्टी अशी ठेवून एका बाजूने हे कापड असं फोल्ड करायचं, दुसऱ्या बाजूने थोडं फोल्ड करून हा भाग या भागावरती असं ठेवून आपण दोन्ही बाजूने या बंदांना शिलाई करून घेऊया। हे दोन्ही बंद आपले आता तयार करून झालेले आहेत, ते आपण आता जोडून घेऊया। त्यासाठी आपण हा भाग घेऊन याचा हा वरच्या भागाचा दोन्ही बाजूचा मध्य काढून घेऊया। मध्य काढून त्यावर एक खूण करून घेऊया। मध्य काढलेली खूण त्या बाजूने इकडच्या बाजूने 3 इंचावर एक खूण करून घेऊ आणि या बाजूवर 3 इंचावर एक खूण करून घेऊया। आणि आता आपण हे बंद या 3 इंचाच्या बाजूवर ठेवून शिलाई करून घेऊया या बाजूने आणि पलीकडच्या बाजूला पण आपण हा बंद असा जोडून घेऊया। दोन्ही बाजूचे बंद आपले आता जोडून झालेले आहेत। आता आपण हा भाग हा दुसऱ्या भागावर असंच ठेवून ही बाजू आणि ही बाजू आपण शिवून घेऊया।
या दोन्ही बाजूने आपण आता शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हे बॉटम पण शिवून घेऊया। हा बॉटम असंच पकडून आपण हा बॉटम आणि हा बॉटम शिवून तयार करू। बॉटम पण आपण आता शिवून घेतलेले आहे। आता आपण हे बॅक सुलट करून घेऊया। बॅक सुलट करून झाल्यानंतर आता आपण बॉटमचा हा भाग आणि हा भाग असा सरळ धरून आपण थोडी थोडी या भागाला शिलाई करून घेऊया। त्यानंतर हा भाग पण असाच शिलाई करायचा आणि त्यानंतर हा दुसरा मागचा बॉटम पण धरून असं या भागापासून इथपर्यंत थोडी थोडी शिलाई करून घेऊया। बॉटम तयार करून घेतलेला आहे। याला चारही बाजूने आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण हा भाग असंच पकडून या भागाप्रमाणेच आपण थोडं थोडं असं धरून इथून सुरुवात करून इथे पाव इंच अंतर आपल्याला अस्तर पलटी करण्यासाठी ठेवायचं आहे। इथपर्यंत आपण याला शिलाई करून घेऊया। हा एक भाग, हा एक भाग, हा एक भाग आणि हा एक भाग, असं आपण 4 शिलाई करून घेऊया। आपण चारही कोपऱ्यांना आता ही शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण अस्तर तयार करून घेऊया। अस्तर तयार करण्यासाठी बॅकचं मेन कापड ज्या मापाचे होते त्याच मापाचा आपण हे अस्तर कट करून घेतलेलं आहे। आपण त्याला एक पॉकेट लावणार आहोत। पॉकेट लावण्यासाठी हे कापड 15 इंच रुंदी आणि 9.5 इंच उंचीचं घेतलेलं आहे। तर आपण आता या कापडाचा मध्य काढून घेऊया। हा मध्य काढून घेतलेला आहे। या मध्यापासून आपण 2.5 इंच वरती अंतर मोजून घेऊया। अडीच इंचावरती आपण अगोदर या कापडाला अर्धा इंच एकदा आणि पुन्हा अर्धा इंच फोल्ड करून एक शिलाई करून घेऊया। पॉकेटच्या आता वरच्या भागाला शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण या पॉकेटचं पण मध्य काढून घेऊया। आता या मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। ही केलेली खूण आणि आपण आता 2.5 इंचावर ही एक सरळ रेषा मारून घेतलेली आहे। आता आपण या भागाचा पण मध्य काढायचा आहे। आता या मध्यावर बरोबर आपण हे पॉकेट आता आपण असंच जोडून घ्यायचं आहे। या पॉकेटला या बाजूने पण आपण अर्धा इंच असं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची। त्याचबरोबर खालच्या बाजूने पण अर्धा इंच असं फोल्ड करून आपण याला शिलाई करायची। या बाजूने पण अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करायची आणि बरोबर या मध्यावर आपण मधोमध एक शिलाई करून घेऊया। पॉकेट आता आपले जोडून तयार झालेले आहे। आता आपण बॅगचा मेन पार्ट जसा तयार केला होता त्याचप्रमाणे अस्तरचा पार्ट पण तयार करून घेऊया। त्यासाठी आपण हे परत 4 फोल्ड करून आपण याचा बॉटम आणि वरचा भाग कट करून घेऊया। इथे 2.5 बाय 2.5 इंचचा बॉटम तयार करू आणि वरती पण 2.5 बाय 2.5 इंचचा भाग कट करून घेऊया। अस्तरचा पण आपण आता बॉटम आणि वरचा भाग कट करून घेतलेला आहे। आता आपण ज्याप्रमाणे मेन पार्ट शिवला होता त्याचप्रमाणे आपण हा अस्तरचा पार्ट पण शिवून घेऊया। आता हे पॉकेट आपण आतमध्ये ठेवायचं आहे आणि हा भाग असा ठेवून या दोन्ही बाजूने शिलाई करून आता आपण बॅगचा जसा बॉटम वगैरे तयार केला होता खालचा भाग पण आपण शिवून घेतला होता तसाच आपण हा भाग तयार करून घेऊया। बॉटम आणि साइडचा भाग आपला शिवून झालेला आहे। आपण मेन पार्टला हा भाग सुलट करून बॉटम वगैरे मारले होते ह्या रेषा, तर आपण आता ह्याला उलटच आपण हा बॉटम मारून घेणार आहोत असा धरून आणि त्यानंतर आपण हे 4 भाग पण असंच उलट्या बाजूनेच आपण ह्याला शिवून घेणार आहोत। 1 2 3 आणि हे 4 मेन पार्ट प्रमाणेच आपण हा अस्तरचा पार्ट पण तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा भाग
हा सुलट भाग आपण या अस्तरच्या भागामध्ये ठेवून आता जोडून घेऊया। या भागाला हा भाग, या भागाला हा भाग असं जोडून आपण पिनअप करून घेऊया पूर्ण। आपण आता हा मेन पार्ट आणि अस्तरचा भाग पिनअप करून घेतलेला आहे। आता आपण या सर्व बाजूंनी याला शिलाई करून घेऊया। आता यावरच्या भागावर आपली शिलाई करून झालेली आहे। आता आपण या कोपऱ्यांवर एक एक कट लावून घेऊया थोडा थोडा। एका बाजूने याची थोडीशी शिलाई उसवून घेऊया आणि त्यातून आपण आता ही बॅक पलटी करणार आहोत। आता आपण ही बॅग व्यवस्थित सुलट करून घेऊ आणि हा उसवलेला भाग पण शिलाई करून घेऊया। आतला हा उसवलेला भाग आता आपण शिवून घेतलेला आहे। आता आपण या भागावरती दाबटीप टाकून घेऊया। हा भाग असंच धरून आपण पूर्ण भागावर आता शिलाई करून घेऊया। आता आपण यावरच्या भागावर दाबटीप टाकून घेतलेले आहे। आता हा 3 इंच लांबीचा वेलक्रो पट्टी आपण घेतलेली आहे, ती आपण आता या बॅगच्या बरोबर मधोमध एक पट्टी या बाजूने आणि एक पट्टी या बाजूने जोडून घेऊया। वेलक्रो जोडून झाल्यानंतर आता आपली ही बॅग पूर्ण शिवून झालेली आहे। बॅगला आतून हे 2 पॉकेट आपण तयार केलेले आहेत आणि आपली सुंदर अशी ही बॅग तयार आहे। आपण फक्त याला कापड आणि वेलक्रोचा खर्च झालेला आहे। आतला अस्तर पण आपण साडीचंच लावलेला आहे आणि गोणीपासून आपण ही बॅग तयार केलेली आहे।